विठाबाई भाऊ बापू मांग नारायणगावकर आपल्या तालुक्यामध्ये नारायणगावमध्ये जन्माला आल्या। वयाच्या म्हणतात 12व्या वर्षी पायामध्ये 14 किलोचे चाल बांधून नाचणारी ही पोरगी राष्ट्रपतींच्या हस्ते तिला पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं। हे आपल्या तालुक्याचं वैशिष्ट्य आपण कधीतरी लक्षात घेणं गरजेचं आहे। त्या विठाबाईच्या संबंधाने एक कथा सांगितली जाते आणि 10 मिनिटापूर्वी जन्माला आलेलं बाळ त्या ठिकाणी टोपल्यामध्ये ठेवावं, रंगमंचावरती विठाबाईनं त्या ठिकाणी यावं आणि पायाची अदाकारी त्या ठिकाणी लोकांना समजावून सांगावे, लोकांनी टाळ्यांचा कडकडाट त्या ठिकाणी करावा आणि त्या ठिकाणी म्हणतात पहिल्यांदा लावणी जर पेश कोणती झाली असेल तर पोटासाठी नाचते मी परवा कोणाची आणि लाज धरा पाहून जरा जनाची मनाची। लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट त्या ठिकाणी केला। गाणं संपलं, बाकीच्या नर्तिका पाठीमागे त्या ठिकाणी गेल्या। विठाबाई माईक समोर आल्या आणि एक वाक्य फक्त त्यांनी या ठिकाणी सांगितलं, सगळ्या महाराष्ट्रानं माझ्यावरती आतापर्यंत या ठिकाणी प्रेम केलं, विठाबाई म्हणून तुम्ही तमाशाला या ठिकाणी येत होता, आतापर्यंत तुम्ही विठाबाईचा तमाशा पाहिला यायचा, इथून पुढे मात्र विठा आईचा तमाशा पाहिला या। लोकांनी पुन्हा टाळ्यांचा कडकडाट केला।